डॉक्टर कल्याण साहेबांना काळे साहेबांना सांगू इच्छितो, हा माझा मतदारसंघ आहे. गेल्या 2009 मला या लोकांनी डोक्यावर घेऊन या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून सेवा करायची संधी दिली. निश्चितपणाने प्रामाणिकपणाने सेवा करायचं काम मी मागच्या 2009 ते 14 पर्यंत केलं. त्यानंतर सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये जरी आमची सत्ता नसेल किंवा मी आमदार नसतो तरी आजपर्यंत कार्यकर्ते टिकून ठेवण्याचं काम किंवा त्यांनी मला सोडलं नाही, मी त्यांना सोडलं नाही. पण आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या मे 2009 जेव्हा मला आमदार म्हणून सेवा करायची संधी लोकांनी दिली. चांगले चांगले लोकांना मी चांगलं केलं, मोठं केलं. आजही मी तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो, छातीवर हात ठेवून मी सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये आमदार म्हणून कार्यकर्ते कोणी घडविलं नाही. तेवढे कार्यकर्ते घडवण्याचे काम, ज्याला मोटरसायकल मिळत नव्हती त्याला 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी वाहन म्हणजे आपल्या जोरावर किंवा आमच्या ताकदीवर त्याला निर्माण करायचं काम आपण केलं. पण बैमान झाले, सोडून गेले. पण प्रामाणिक गरीब जे माणसं आहेत आज जे समोर दिसले ते इमानदार माझ्या सोबत आहे. आजही मला स्वाभिमानानं सांगायचं वाटतं की मी यांच्यासाठी आहे, हे माझ्यासाठी आहे. आजही आज निवडणूक झाल्यानंतर सुद्धा परवाना 2-4 महिन्याखाली निवडणूक झाली. त्यानंतर पहिली वेळ झाला असेल मी आज ऑफिसमध्ये आलो. त्याच्यानंतर कधी ऑफिसमध्ये आलो नाही. 2 वर्ष चालू आहे, सुखादुखात आहे मी त्यांच्या. ते मला बोलतात, मी त्यांना बोलतो. आज मी 10 लोकांचा आज इथं संवाद ऐकला, भाषण ऐकली, दुःख ऐकलं. आज आता बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की आम्हाला इथं वाढीच कोणी नाही. खरं आहे, मी थोडंसं निर्भर झालो. 15 वर्ष पैदल राहिल्यानंतर आपल्यालाही माहित आहे खिशात दमडीत नसेल तर कोण कोणाला विचारले. यांच्याही खिशात दमडी नाही, माझ्याही खिशात दमडी नाही. ही परिस्थिती आमची झाली. पण तुम्ही काळजी करू नका, घाबरू नका. 100% आनंद पाटील अजून 2 निवडणुका लढवण्यासाठी तुमच्या जोरावर अजूनही आनंद पाटील शिल्लक आहे. तुम्ही असं काही कोणी मावळलं नाही. आपलं हिंमत काँग्रेस पक्ष जीवन ठेवायचा आपल्याला या तालुक्यामधला. काँग्रेस पक्षाने भरपूर काय आपल्यालाही दिलंय, मला दिलं. कोणाला कमिशन तुम्हाला दिला असेल, तुमच्या पदात पडलं नसेल, मी थोडंसं चुकले असेल कोण्या कामामध्ये, चुकल्यामध्ये चांगले दुसरे साधून पळून गेले. पण इमानदार तुम्ही आतमध्ये असतो. त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. काँग्रेस आपल्याला वाढवायची आहे. निरीक्षक म्हणून आले तिथं कशासाठी आले? आपले सुख काय करण्यासाठी निरीक्षक आले. आज आपल्याला मला सांगायचं वाटतं की काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी आज कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब आपल्यामध्ये होते. आपण पाहिला मी कोणासोबत होतो, काय होतो, मला काही इतिहास सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही मला घडवलेला आपल्याला एकच सांगायचं आहे. मोठे कोणी काँग्रेसकडून पळून गेले असतील तर सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता आजही काँग्रेस सोबत आहे. आजही तुम्हाला एकच सांगतो, या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये नायगावकर कुटुंबिया असेल, पेटमुगरकर कुटुंबिया असेल, आम्ही दोघे एकत्र वसंतरावजी दाजी आणि मी एकत्र होतो. म्हणून आपण आज या भागात तुमच्याकडे मत नाही, तुम्ही त्याचा तुम्हाला म्हणत की आम्ही दोघेच केले काय असं नाही. तुमच्या सर्वांची ताकद होती. पण आमच्या या भागामध्ये हे 2 कुटुंबीय आम्ही एकत्र होतो. वसंतदाजी सुद्धा म्हणत होते, मला आपल्या सर्वांना माहिती आहे, सांगत होते, मला म्हणत होते दाजी मी उभा टाकतो बघा तर तुम्ही जाईना की म्हणून देत मला म्हणायचे ते हमेशा आशीर्वाद माझ्यापेक्षा तू गेले जवळच्या म्हणायचे, हसायचे. आणि आपण वसंतरावजी चव्हाण साहेबांना सुद्धा निवडून आणण्याचं काम तुमच्या सर्वांच्या ताकदीने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने केलेलं आहे. त्याचे सुपुत्रात आपल्याला रवींद्र चव्हाण म्हणून खासदार भेटलेले आहे. खासदार साहेब आम्हाला अडचण आहे, आमची समाजाची खंत आहे. शिवपाडी तुम्हाला बोलायचं होतं त्याच्यात एकत्र काय तुमच्या वतीने सर्वांच्या वतीने मीच बोलतो. इथं परिस्थिती अशी आहे, मी आहेच, मी कसा मला तसा खमक्या आहोत. मंगळ म्हणू, कोणी मला चांगलं म्हणू, कोणी चांगलं म्हणतील, कोणी खरा म्हणतील, कोणी कसे बोलतील. पण 100% मी यांच्या सोबत आहे आणि मी 100% राहणार आहे. आणि काँग्रेस आपल्याला वाढवायची आहे, काँग्रेस सोबत राहायचं आहे आणि आपल्याला नायगावकर कुटुंबाला आपले शब्द दिलेला आहे त्याच्यासोबत आपल्याला राहायचं. त्यासाठी आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे की आमची सर्वांची खंत आहे, सर्वांची जे अडचण आहे की खासदार साहेब मी 4 महिन्यापासून या ऑफिसमध्ये आलो नाही. दुःख वाटतं मला एवढं लोकांमध्ये निर्माण करतो, सुखादुखात जातो, आर्थिक परिस्थिती सुद्धा सहन करतो, सर्वच गोष्टी करतो. पण मतदान कमी पडलं, निवडून गेलं की हरलो. 2-3 वेळेस हारल्यामुळे मी थोडंसं खचमटल्यासारखं झालो.
पण आमचे लोकांची मन सुद्धा कसमाल्यासाठी राहिले. आता यांना उभारी द्यायचं असेल, ताकद द्यायचं असेल तर इथं आहेच. आता पड्या माणूस किती करते निवडलेला आहे आता. त्यामुळे आपल्याला आमच्या समजायला अपेक्षा आहे की तुम्ही निदान 1 महिन्याला सोडून या ऑफिसमध्ये तुम्ही इथे येऊन बसता पाहिजे, ही आमची भावना आहे. आणि दुसरं एक असं आहे की तुम्ही अधिकाऱ्याची बैठक घ्या आणि आमच्या काँग्रेसच्या लोकांना बोला, काँग्रेसच्या लोकांना इथे अडचण मानवली नाही. भाजपची सर्व मंडळी इथं एवढ्या अडचणीमध्ये आपल्या इथे लोकांना त्रास देत आहेत. त्याचा त्रास जर दूर करायचा असेल तर मी तर आहेच. तुम्हाला अनुभव सुद्धा अनुभव मी आहे. फक्त तुम्ही नुसतं पुढे राहा, आम्ही लढायला तयार आहोत. 100% करायची पुढे आहे. 100% आपण सर्वांनी म्हणून आमची सर्वांची अपेक्षा एवढीच आहे की आपण इथे येत जा, सांगायचा, बसायचा. आमच्या अडी अडचणी गरीब माणसाचे ज्या काही सामान्य कार्यकर्त्याचे सामान्य माणसाचे ज्या गाडी अडचणी सोडण्याचं काम आपल्याला केलं. अजूनही काँग्रेस या तालुक्यामध्ये काँग्रेस संपायची पण्यामध्ये हिंमत नाही. किती भाजपला आमदार जरी असेल तर त्याच्यापेक्षा हिंमत म्हणजे भारी आहे. दिसायला जरी टप्पू असेल त्याला ताकद म्हणजे अंगामध्ये कमी असेल तर या सर्वांची सर्वांच्या याच्यातली ताकद माझ्यामध्ये आहे. त्यामुळं आम्ही कुठे कमी नाही. काँग्रेसने दिली आपल्याला जीवन ठेवायचं आहे, वाढवायचे आहे. उद्याच्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, आपण निवडणूक लढवायचे, ताकदीने लढवायचे. खासदार साहेब तुमचा फक्त आशीर्वाद त्या सर्वांच्या पाठीमागे असावा ही अपेक्षा